तुम्ही जे म्हणालात की मीडियामध्ये सहानुभूती मिळाली, म्हणजे एका चॅनलने अशी हेडलाईन दिली होती की बाळासाहेबांचे 2 बछडे एकत्र आले. आता हे 2 बछडे, 2 भाऊ एकत्र आले तरी त्यांना राजकीय फायदा होणार आहे का, किंवा पक्षनेते म्हणून त्यांचं पुढच्या काळातलं भवितव्य काय असणार आहे? भावना विवश झाल्यासारखं काही लोक बोलतात. ते एक गोष्ट विसरतात की बाळासाहेब हा ब्रँड होता, ठाकरे ब्रँड नव्हता. बाळासाहेब हा ब्रँड होता. तो ब्रँड उद्या आपण तो पुण्याचा बाखरवडी आहे, चितळेंची बाखरवडी. चितळे नावाने घेत नाहीत ते बाखरवडी मागतात. चितळे आम्हाला एक चितळे द्यावं असं होत नाही. लोक काय म्हणतात, आम्हाला बाखरवडी पाहिजे चितळ्यांची. चितळ्यांकडे काय ती वेगवेगळे मिठाईचे पदार्थ मिळतात ना, फरसाण मिळतं, काजू कतली मिळते. आता तुम्ही तिथे जाऊन बाखरवडीच्या ऐवजी चितळेकडून काय काजू कतली घेऊन आल तर बाखरवडी पाहिजे असलेला माणूस नाराज होईल. किंवा चितळे हा ब्रँड असला तरी चितळे ब्रँड हा बाखरवडी बेस्ट आहे. तसं बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, ठाकरे हा ब्रँड नव्हता. त्यामुळे आता काल परवा मी एका पत्रकाराचं वक्तव्य ऐकलं की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा विधानसभेत भाषण करताना सांगितलं की शिवसेना हिंदुत्वाकडे वळली, ही आमची मोठी चूक झाली. बाळासाहेब हा राजकारणातला ब्रँड बनला, त्याचं कारण त्यांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. थोडक्यात आज जर उद्या कोणीतरी चितळ्यांमधला म्हणेल की आमच्या आजोबांनी बाखरवडी विकायला सुरुवात केली, ही चूक झाली होती, तर तो ब्रँड राहील का? नाही राहत. उद्धव ठाकरे जर स्वतःच सांगतात की माझ्या वडिलांनी ही चूक केली हिंदुत्वाकडे जाऊन. हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर मुंबई ठाण्यापुरती मर्यादित असलेली शिवसेना राज्यभर गेली, तेव्हा ठाकरे ब्रँड म्हणतात. तो ठाकरे ब्रँड हा हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. सेक्युलर उद्धव ठाकरे हा शिवसेनाचा किंवा ठाकरेचा ब्रँड नाही. ठाकरे म्हणून मी तुम्हाला ते काजू कतली आणि बाखरवडी हा फरक का सांगितला, हा समजायला सोपा आहे म्हणून सांगितला. आणि त्यामुळे 2 बछडे एकत्र आले ते बोलायला खूप सोपं असतं. तेव्हा बछडे वगैरे बोलणं तुमच्या कौतुकाचे ठीक आहे, रस्त्यावरच्या नागरिकांच्या वाट्याला काय आलं? मी एक उदाहरण म्हणून सांगतो. अरविंद भोसले नावाचा वर्डीला राहणारा एक कार्यकर्ता, जो नारायण राणेंनी शिवसेना सोडली म्हणून भडकला होता आणि जोपर्यंत नारायण राणे निवडणुकीतून पराभूत होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही म्हणून तब्बल 9 वर्ष अनवाणी फिरला. आज त्या अरविंद भोसलेची आठवण कोणाला तरी आहे का? ते ब्रँड ब्रँड बोलतात. त्याच्या हातात बाळासाहेबांनी शिवबंधन मानलं नव्हतं, पण त्याला एक भूमिका दिली होती. त्याची निष्ठा भूमिकेशी होती. एकनाथ शिंदेची भूमिका जी आहे त्या भूमिकेशी निष्ठा जोडलेली आहे. उद्धव ठाकरेंची निष्ठा ही निवडून येणारे नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याशी जोडलेली आहे. बाळासाहेबांची नव्हती आणि म्हणून बाळासाहेब हा ब्रँड होता. आणि हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. मी प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला अयोध्येला गेलो होतो. अयोध्येला एका केमिस्टकडे मला त्या गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून गेलो होतो. बोलता बोलता विषय निघाला, आम्ही बोलत होतो कहा से आहे, क्या आहे. मी जेव्हा त्याला सांगितलं, कधी काळी मी मार्मिकचा कार्यकारी संपादक होतो आणि मार्मिक म्हणजे बाळासाहेब ठाकरे संपादक होते, तो इतका त्याने बसवलं, मला चहा पाजला, माझ्याकडून तो पैसे घ्यायला तयार नव्हता. त्याला ब्रँड म्हणतात. की बाळासाहेब हयात नाहीत, 8-10 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि कुठे अयोध्येतला तो कधी मुंबईत आला नाही. म्हणाले वहां बैठकर यहा बाबरी गिराई, त्याला ब्रँड म्हणतात. त्याचा मागमूस जर उद्धव ठाकरे यांच्या वर्तनामध्ये, उक्तीमध्ये नसेल तर मग ब्रँड म्हणून कोणी किंमत देणार नाही. एक लक्षात ठेवा, लेबल वेगळं आणि ब्रँड वेगळा. ब्रँड म्हणजे त्या क्वालिटीचा माल. आज उद्धव ठाकरे मध्ये बाळासाहेबांच्या त्या क्वालिटीज नसतील तर मग ठाकरे ब्रँड हे एक थोतांड आहे.